Hello everybody. Today we are going to learn 2.4 how you earn your tomorrow. So in this video we will learn ice breaking activity and short summary of the poem in English as well as in Marathi. तर आज आपण 2.4 ही पोयम 12th इंग्लिश हॅव यू अर्न युअर टुमॉरो अभ्यासणार आहोत. आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी आणि थोडक्यात समरी देखील पाहणार आहोत आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन पाहू. आईस ब्रेकर्स फर्स्ट क्वेश्चन दिला आहे ते कंप्लीट द फॉलोइंग वेब. इथं अशा पद्धतीने तुम्हाला वेब तयार करायची असते. सर्कल डायग्राम. ओके, हिअर आय हॅव गिवन ओनली पॉईंट. इथं अशा प्रकारची वेब तयार करायची तुम्हाला. सेंटरमध्ये लिहायचं डिफरंट वेज टू हेल्प द अदर आणि 4 ऑप्शन ह्या ठिकाणी लिहायचे. तसं आता डिफरंट वेज टू हेल्प अदर आपल्या मते आपण कशा पद्धतीने इतरांना हेल्प करतो, हेल्प करण्याचे कोणकोणते मार्ग आहेत, कशा पद्धतीने आपण हेल्प करू शकतो ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. तर फर्स्ट आहे की प्रोव्हाइडिंग बुक्स टू पुअर वन. एका गरीब विद्यार्थ्यांना आपण त्याला पुस्तकं देऊन मदत करू शकतो. किंवा हेल्पिंग बाय गिविंग सम अमाऊंट ऑफ मनी ड्युरिंग क्रायसिस. एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला जर अडचण आली असेल, आर्थिक चणचण आली असेल, त्यावेळेस आपण त्यांना काही अमाऊंट ऑफ मनी म्हणजे पैसे देऊन मदत करू शकतो. अडचणीला आपण किंवा एखादा पेशंट ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये, त्यांना आपण पैसे देऊन मदत करू शकतो. किंवा कोऑपरेशन विथ पोलीस मॅनेजमेंट ड्युरिंग नॅचरल कॅलॅमिटीज. आता एखादं नैसर्गिक संकट असलं किंवा ॲक्सिडेंट झाला, ओके, त्यावेळेस पोलीस काय करतात, तिथे गर्दी होऊ नये म्हणून तिथे लगेच मॅनेजमेंट करतात आणि लोकांना तिथून हाकलवतात किंवा इकडे येऊ नका, गर्दी करू नका, आमचं काम आम्हाला करू द्या. ओके, परंतु लोक काय ऐकत नाहीत, लोक गर्दी करतातच. त्यावेळेस जर आपण पोलिसाला कोऑपरेट केलं की आपण न गर्दी करता त्यांचं काम त्यांना करू दिलं, म्हणजे हे देखील एक इनडायरेक्टली आपण पोलिसाला मदत करतोय. कसं, त्यांना तिथे सहकार्य करून. आणि 4 आहे ऑफरिंग मॉरल सपोर्ट. एखादा माणूस, व्यक्ती किंवा दुःखी असेल किंवा अयशस्वी झाला असेल, त्याला आपण मॉरल सपोर्ट देऊ शकतो, गाईड करू शकतो. अशा पद्धतीने आपण इतरांना मदत करू शकतो. तुम्ही देखील तुमचे पॉईंट इथे ॲड करू शकता, कशा पद्धतीने आपण इतरांना मदत करू शकतो. सेकंड क्वेश्चन आहे डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफरंट इडियम्स प्रोव्हर्ब्स रिलेटेड वर्ड टुमॉरो. वन इज डन फॉर यू. नाव टुमॉरो ह्या शब्दाच्या रिलेटेड कोणकोणते प्रोव्हर्ब आहेत, म्हणजे आपण किंवा इडियम्स आहेत ते तुम्हाला लिहायचे. ओके, म्हणी कोणकोणते आहेत. आता पहिलं आहे ते दिलेल्या पुस्तकामध्ये नेव्हर पुट ऑफ अंटिल टुमॉरो व्हॉट यू कॅन टू डू टुडे. म्हणजे उद्याला कोणती गोष्ट न ठेवता जे काय करायचं ते आजच करायचं. आणि असं मराठीमध्ये म्हण आहे ना, हिंदीमध्ये म्हण आहे कल करे सो आज, आज करे सो अब. ओके, याचा अर्थ असा होतो नेव्हर पुट ऑफ अंटिल टुमॉरो व्हॉट यू कॅन टू डू टुडे. सेकंड आपण एक महत्त्वाची प्रोव्हर्ब आहे टुमॉरोज बॅटल इज ओन ड्युरिंग टुडेज प्रॅक्टिस. जर आपण आज प्रॅक्टिस केली तर उद्याचं युद्ध आपण जिंकू शकतो. सी नंबर दुसरी एक आहे म्हण टुडे मस्ट नॉट बॉरो फ्रॉम टुमॉरो. म्हणजे आपल्याला जे उद्या, आजचा दिवस उद्या आपण उद्यापासून घेऊ शकत नाही. म्हणजे आजचा दिवस आपल्याला आजच जगावा लागतो. ओके, आजचा दिवस आपल्याला आजच जगावा लागतो. उद्याकडून आपण तो उसना घेऊ शकत नाहीत किंवा तो उद्याला टाकू शकत नाही. आणि yesterday, today and tomorrow, these are the 3 days of man.
ही एक चायनीज प्रोवर्ब आहे की काल, आज आणि उद्या हे तीनच दिवस असतात माणसाच्या जीवनातले महत्त्वाचे. आणि बरोबर आहे, काल, आज आणि उद्या. ओके. थर्ड क्वेश्चन आहे, वेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. आपण एखादा फ्युचर प्लॅन करतो त्यावेळेस आपण कशाचा विचार करतो? ओके, इथं एक दिलेला आहे करिअर. आपण पहिला करिअरचा विचार करतो, माझं करिअर चांगलं झालं पाहिजे, है ना. किंवा करिअर आपल्याला चांगलं ब्राईट करण्यासाठी एक चांगलं एज्युकेशन घेतलं पाहिजे, हायर एज्युकेशन, है ना. आपण हायर एज्युकेशन झालो किंवा करिअरचा तर विचार देखील केला, पण फॅमिली लाईफचा पण विचार करतो, फॅमिली लाईफ कशी असली पाहिजे. ओके, मॅरेज वगैरे. त्याच्यानंतर फॅमिली लाईफ जर आपण प्लॅन केला तर रिटायरमेंट प्लॅनचा देखील विचार करतो, फायनान्शियल सपोर्ट किंवा फायनान्शियल सिक्युरिटीसाठी आपण विचार करतो. आणि गोल ऑफ लाईफ टू बी अचिव्ड, आपल्या जीवनातलं जे उद्दिष्ट आहे ते कशा पद्धतीने आपल्याला प्राप्त करायचं ह्याचा देखील विचार करतो. हे आपल्या फ्युचर प्लॅनिंगमध्ये करताना हे विचार करू शकतो. आणि तुम्ही ते ॲड करू शकता तुमचे पण पॉईंट. 4 आहे, प्लॅन युअर टुमॉरो बाय कम्प्लिटिंग टेबल गिवन बिलो. आपल्याला उद्याची प्लॅनिंग करायची आहे. एक तुम्हाला इथे दिलेल्या टेबलमध्ये 3 कॉलम आहेत, एक्झामिनेशन, कॉलेज फंक्शन आणि फंक्शन ॲट युअर होम. आपण जर म्हणजे एक्झामिनेशन उद्या तयारी करतो, कशा पद्धतीने एक्झामिनेशनची तयारी करतो. कॉलेज फंक्शन असेल तर कॉलेजमध्ये काय काय तयारी करतो, आणि घरी जर फंक्शन असेल तर कसली तयारी करतो. आता पहिलं बघा, एक्झामिनेशनची तयारी आपण कशी करतो. आता इथे दिले एक रिव्हिजन करतो, हे टेक्स्ट बुकमध्ये दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करतो, वी ट्राय टू कम्प्लीट स्टडिंग पोर्शन. पहिले आपण आपला पूर्ण पोर्शन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो, आणि नंतर एखादा डाऊट असेल ते आपण क्लिअर करायला तयार करतो, क्लॅरिफाय डाऊट्स. मग रिव्हिजन करतो, मग परत रिव्हिजन करतो, है ना. एखादा कठीण टॉपिक असेल तर त्याच्यावर जास्त परिश्रम करतो. अशा पद्धतीने आपण एक्झामिनेशनची तयारी करतो. आणि कॉलेज फंक्शनला आज तो एक पॉईंट दिला आहे तुम्हाला, प्रिपेअरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. एखादा कॉलेज फंक्शन असेल, ॲन्युअल गॅदरिंग असेल किंवा डान्स प्रोग्राम असेल, ओके, स्पीचचा प्रोग्राम असेल, त्यावेळेस आपण काय करतो, पहिलं लिस्ट ऑफ ड्युटीज. आपल्या मुलामध्ये कोणाकोणाला कोणकोणती ड्युटी द्यायची, कोणाला अँकरिंग द्यायची, कोणाला स्पीच द्यायची, कोणाचा डान्स असेल, ह्याच्या ड्युटीज तयार करतो. ओके. नंतर डेलिगेट जॉब, हे जॉब आपण त्यांना व्यवस्थित डेलिगेट करतो. आणि नंतर कन्फर्म डेट, टाईम विथ रिसोर्स पर्सन, म्हणजे चीफ गेस्ट असेल, कोणी महत्त्वाचा व्यक्ती येत असेल, त्यांची डेट किंवा टाईम आपण फिक्स करतो. आणि नंतर आपल्या प्रोग्रामची तयारी चालू करतो, ही आपण तयारी करतो. आता फंक्शन ॲट युअर होम, तुमच्या घरी आपण फंक्शनची कशी पद्धतीने तयार करतो. पहिलं क्लिनिंग द हाऊस, है ना, आपलं घर स्वच्छ करून घेतो. आता फंक्शन समजा गणपती सेलिब्रेशन आहे, गौरीपूजन आहे किंवा दिवाळी आहे, हे सगळे फंक्शन आहेत, किंवा एखाद्याचा बड्डे आहे, ओके, मॅरेज सेरेमनी आहे, कोणतंही असेल तर त्यावेळेस काय होतं, आपलं पहिलं घर स्वच्छ करतो. नंतर इन्व्हिटेशन सेंड करतो, ओके, कोणकोणा व्यक्तीला बोलवायचं आहे. आणि नंतर फूड प्रिपेअर करतो, प्रिपरेशन ऑफ फूड, कोणत्या पद्धतीचं फूड ठेवलं पाहिजे, आपण बड्डेच्या दिवशी काय ठेवलं पाहिजे. आणि नंतर जर सिटिंग अरेंजमेंट किंवा डेकोरेशन घराचं करतो. ही आपण उद्याची तयारी करतो. ओके, प्लॅन युअर टुमॉरो. आता एक्झॅक्टली ह्या ॲक्टिव्हिटी सगळ्या ह्या पोएमच्या बेसिसवर आहेत, म्हणून ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिल्यात. 2.4 हॅव यू अर्न युअर टुमॉरो, म्हणजे तुम्ही उद्याचा दिवस जगलात काय किंवा कमवलात काय, ते तुम्हाला विचारतो. क्वेश्चनच आहे त्या पोएममध्ये, टायटलमध्ये. आता ह्या रायटरचं इन्फॉर्मेशन पाहू. एडगर गेस्ट, 1881 1959. He was born in England and was brought to the United States when he was 10 years old. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आणि 10 वर्षाचा असताना त्याला युनायटेड स्टेटमध्ये आणलं. He began his writing career in 1895 at the age of 14. ओके, 14व्या वर्षापासून त्यानं आपलं रायटिंग करिअर चालू ठेवलं.
लिहिण्याचं काम चालू केलं. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. आपल्या साध्या स्टाईलने किंवा ऑप्टिमिस्टिक म्हणजे पॉझिटिव्ह रायटिंगमुळे त्याला पीपल्स पोएट असे म्हणतात, म्हणजे लोकशाहीर किंवा लोकांचा कवी. गेस्ट इज ॲन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन. तो अमेरिकन रायटर आहे न्यूजपेपर आणि मॅगझिनचा. नाव धिस इज ॲन इन्स्पायरेशनल पोएम. ही एक अशी प्रेरणादायक कविता आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बिंग ऑर नॉट. ह्या पोएममध्ये काय विचारतो स्पीकर की आपण कोणाची इतरांची लाईफ मध्ये काय सुधारणा केली का नाही. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव टू अ बेटर फ्युचर ऑर नॉट. आणि हे आपल्या बेटर फ्युचर आपल्याला पाहिजे असेल तर ते आपल्या हातात आहे असं तो म्हणतो. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि म्हणून आपलं भविष्य जर ब्राईट करायचं असेल, आपलं भविष्य जर चांगलं करायचं असेल तर आपण आपले ॲक्शन किंवा आपले कार्य कसे केले पाहिजे, काळजीपूर्वक केले पाहिजे, ज्याचा आपल्याला उद्या फायदा होईल. त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग करून आपलं फ्युचर कमवलं पाहिजे असं तो म्हणतो. इन शॉर्ट, आपण जर आज चांगले काम केले तर उद्या आपल्याला त्याचा रिॲक्शन चांगलं मिळेल. आज आपण वाईट काम केले तर उद्या आपल्याला त्याची सजा मिळेल. म्हणून कवी सांगतो की प्रत्येक दिवस आपण असा जगला पाहिजे की कोणासाठी इतरासाठी काही ना काही कार्य आपण केलं पाहिजे, आणि जेणेकरून उद्या आपल्याला त्याचा फायदा होईल आणि उद्याचा दिवस आपल्याला सन्माननीय किंवा रिस्पेक्टफुल बनेल. चला, इन शॉर्ट तुम्हाला समरी सांगतो. हॅव यू अर्न टुमॉरो ह्या पोएममध्ये सेड अबाउट मेनी क्वेश्चन आस्क्ड बाय द पोएट. ह्या पोएममध्ये भरपूर असे प्रश्न विचारलेत कवीने. द पोएम इज ॲड्रेस टू यू अँड द स्पीकर. यू म्हणजे आपण सगळे रीडर, अँड रेफर टू हिम द स्ट्रेंजर वन. दोन कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. हा क्वेश्चन विचारतो आपल्याला. सो in the beginning of the poem ask whether anyone is happier because of you while passing his or her way. At the end the working day, will anyone remember with gratitude a kind word or action that you may have done for him or not. The poet asks if you had cheerful greeting for a friend who may have come hesitantly, maybe to seek help, or did you just pretend not to notice he or she wanted something and just said quick hello and brushed past him into the crowd. Did you act selfish, uncaring, or will someone be truly grateful you helped them out today? The poet asks at the end of the day, if you can honestly say you helped a single fellow human while we go about busily, we surely notice many need, but just do not have the patience to do one help that is unasked for. We never help someone on our own. Is some stranger thrilled for a small help you extended? He may have been hopeless, but did you take out some time to give him or hope again? Last stanza, poet asks if you wasted that day like so many days gone, not having done anything remarkable. Was today well spent or did loss? Did you leave behind someone smiling or left someone feeling dejected because you ignored them? When you are about to sleep, do you think God may grant you one more day to live? So this is the in short summary in English. म्हणजे पोएममध्ये दोन कॅरेक्टर आहेत. एक स्वतः कवी आहे स्पीकर आणि दुसरा रीडर आहे. आणि ह्याच्यामध्ये देखील तो सांगतो एक मित्राचं कॅरेक्टर. बघा आता ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला तो विचारतो क्वेश्चन की बाबा आपण एका
एका स्ट्रेंजर म्हणजे एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. जर आपण एका व्यक्तीच्या समोरून किंवा त्याच्या घरून किंवा त्याच्या एरियातून पास झालो तर तो आनंदी झाला आहे का? ओके. तर सुरुवातीला पोएट सांगतो की बाबा आपल्या वागण्यामुळं किंवा आपल्या राहण्यामुळं इतर लोक आनंदी झालेत का? किंवा दिवसाच्या अखेरी ओके आपण असं कार्य केलं आहे का की जे कोणी आपल्याला धन्यवाद देईल, ओके, आपल्याला थँक्यू बोलेल. आपण असं काम चांगले केले का? किंवा तो विचारतो की बाबा एखादा व्यक्ती किंवा मित्र तुम्हाला भेटायला येतो है ना, आणि तुम्ही काय गडबडीत आहात, आणि तुम्ही त्याला न भेटता गडबडीनं त्याला पाहण्यासारखं नाटक केलं तुम्ही आणि लगेच तुम्ही गर्दीमध्ये मिसळून गेलात, पटकन हॅलो करून गेलात. ओके, तुम्ही भेटण्याचं नाटक केलात परंतु न दिसण्याचं नाटक करून आपण पटकन गर्दीमध्ये जॉईन झालो. त्याला वाटावं की मी त्याला दिसलोच नाही. किंवा आपण असं वागलो का कधी स्वार्थीपणा किंवा निष्काळजीपणा की ज्याच्या विल समवन बी ट्रुली ग्रेटफुल यू हेल्प देम आउट टुडे. ओके, डिड यू ॲक्ट सेल्फिश ऑर अनकेअरिंग. आपण सेल्फिश किंवा निष्काळजीपणाने वागलो का? विल समवन बी ट्रुली ग्रेटफुल यू हेल्प देम आउट टुडे. आपण इतरांना मदत करताना सेल्फिश वागलो का? पोएट विचारतो की बा ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे शेवटच्या म्हणजे दिवसाच्या अखेरी संध्याकाळी सायंकाळी ओके, इफ यू कॅन ऑनेस्टली से यू हेल्प अ सिंगल फेलो ह्युमन. जर आपण खरंच एका व्यक्तीला मदत केली ओके वाईल वी गो अबाउट बिझिली ओके सिंगल फेलो ह्युमन. एका आपण खूप बिझी असतो दिवस, आपल्याला भरपूर कामं असतात, परंतु त्या कामातून देखील आपण एका व्यक्तीची आपण जर मदत केली. वी श्युअरली नोटीस मेनी नीड ओके बट जस्ट डू नॉट हॅव द पेशंट डू वन हेल्प विथ अन अस्पॉल. जर ही मदत जर कोणी न विचारता केली असेल, आता भरपूर लोक मदतीला येतात है ना, कोणी आपला मित्र आपल्याला मदत मागतो, कोणी अनोळखी माणूस मदत मागतो, पण तरी पण मदत मागितली तरी पण आपण त्यांना निग्लेक्ट करतो, अरे जा माझ्याकडे काय नाही है ना. परंतु कवी म्हणतो की आपण ज्या व्यक्तीला मदत त्याने आपल्याला विचारली पण नाही अशा व्यक्तीला आपण मदत केली का? किंवा स्ट्रेंजर लोकांना अनोळखी लोकांना आपण मदतीचा हात दिला का? ओके, आता ओळखीच्या व्यक्तीला देखील आपण ते मदत मागितल्यानंतर देखील काही लोक करत नाहीत, तर अनोळखी व्यक्तीला आपण पाहणार देखील नाहीत. तर कवीचं म्हणणं आहे की आपण बाहेर जाताना अनोळखी व्यक्तीला कधी मदत करण्याचा प्रयत्न केला का? आणि तुम्ही मदत केल्यामुळे तो शॉक झाला असेल, असं झालं आहे का? ओके, इफ शी मे हॅव बीन होपलेस बट डिड यू टेक आउट सम टाईम गिव्ह अप अगेन. जर त्यांना होपलेस असेल तर तुम्ही त्यांना कधी होप दिली का किंवा अपेक्षा केली का किंवा मदतचा हात दिला का? असं पोएट म्हणतो. शेवटच्या स्टांजामध्ये पोएट सांगतो की जर तुम्ही असं काही केलं नाही ओके म्हणजे तुम्ही तुमचे सगळे दिवस वेस्ट केलेले आहेत. ओके, म्हणजे तुम्ही एकाही दिवशी जर कोणाची मदत केली नाही याचा अर्थ तुम्ही प्रत्येक दिवस बर्बाद केलेले आहेत. ओके, आणि तुम्ही कोणत्या एकाही दिवशी समजा एका रिमार्केबल काम म्हणजे असं मदतीचं काम किंवा एखादं चांगलं उत्कृष्ट काम तुम्ही एक दिवसभरात केला नाही, तो दिवस व्यर्थ जातो. ओके, आणि लॉस होतो. म्हणजे जर तुम्ही आपल्यामुळे इतरांना स्माइलिंग मिळते असं वागलं नाहीत ओके, किंवा तुम्ही डिजेक्टेड वागलात ओके, सो जर तुम्ही आता दिवसाच्या अखेरी संध्याकाळी आपण झोपतो आणि तुम्ही विचार केलात की देवाने आपल्याला अजून एक दिवस द्यावा कशासाठी? अशी लोकांच्या मदतीसाठी, म्हणजे आपल्याला एक चांगलं रिमार्केबल काम करण्यासाठी आपला उद्याचा दिवस अजून द्यावा, कारण उद्या देखील मला हेच चांगलं काम करायचं आहे. तर असे दिवस जर तुम्ही चांगले भरले म्हणजे चांगले काम करून, इतरांना मदत करून, इतरांना आनंद देऊन, इतरांशी काहीतरी चांगलं कार्य करून, तर उद्याचा येणारा दिवस तुमच्यासाठी एकदम चांगला असतो. आणि तुमचं उद्या काय म्हणजे इन शॉर्ट आज तुम्ही चांगले वागलात तर तुम्ही उद्याचा दिवस कमावता, नाहीतर अशाच दिवस जातील असं तो कवी म्हणतो. असं जर झालं असतं
तर आपण उद्याच्या दिवशी आपल्याला लोक कमवणे म्हणजे काय, आपलं नाव होणे, हो ना, आपली इज्जत वाढणे किंवा आपल्याला रिस्पेक्ट मिळवणे समाजामध्ये. ओके. आणि ॲटोमॅटिक लोक काय आपल्याला मानतात. म्हणजे असं कवीला सांगायचं आहे की पहिलं प्रत्येक दिवस जो आपण काम करतो, एकही दिवस आपला असा वेस्ट गेला नाही पाहिजे की ह्या दिवशी मी कोणतेही चांगलं काम केलेलं नाही. कशासाठी, जर आपला उद्याचा दिवस चांगला ब्राईट किंवा कमवण्यासाठी. थँक्यू. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन पाहू.